आज मी चालले कल्याणला. माझ्या मम्मीला माहिती नाही मी बसते असं तिकडे वगैरे. तर नमस्कार मित्रांनो, आज मी चालले आहे कल्याणला कुठं माझ्या माहेरी. तर आज आम्ही सकाळी 4:30 वाजता उठून आम्ही तयारीला लागलो होतो. रस्त्याने बघा सगळा अंधारच होता, तरी नाही बोलता होता आम्हाला 4:45 अजूनच गेले निघता घरातून, तरी एवढा अंदाज दिसत होता. थोडाफार शूट केला. तर आम्ही पेट्रोल वगैरे भरायला गेलो. पेट्रोल वगैरे भरल्यानंतर निघालो आम्ही आमच्या रस्त्याला निघाल्यानंतर तरी पण अंधार थोडासा उजेड पडल्यानंतर मग आम्ही आलो धुळ्याच्या स्टेशनवर आल्यानंतर मग स्टेशनवर एवढी काही गर्दी नव्हती, कारण अजून गाडी लागलेली नव्हती म्हणून पब्लिक थोडीशी कमी होती. त्यानंतर आम्ही पप्पाची वाट बघत होतो. आमचे पप्पा तिकीट काढून येत होते. मग ती समोरची गाडी दिसते ती आमची लागायची बाकी होती. मग हे माझा थोडासा अवतार असा सकाळी उठून मेकअप करून. मित्रांनो, आज आपला ब्लॉगचा 8वा दिवस आहे. तर मी आज चालले माहेरी म्हणजे कल्याणला. योगेश भाई आम्हाला दिसलेला आहे स्टेशनवरला, हे बघू शकता. त्यानंतर तो ब्लॅकवाला पण दिसतोय आम्हाला. ते आलेले आहेत आम्हाला सोडायला. मग ते बिस्किट घ्यायला गेल्यानंतर एवढी खूप छान लागला ते बिस्किट काढून द्यायला लागलं. हे आमची ट्रेन आहे. ट्रेन अजून लागायची बाकी नमस्कार मित्रांनो. ही समोरची जी ट्रेन होती ती आमच्या प्लॅटफॉर्मवर लागायची बाकी होती. ती सध्या तर निघाली होती. आता आमच्या प्लॅटफॉर्मवर यायचं होतं. मग आम्ही बसून असं वाट बघत होतो. नाही बोलता गर्दी पण वाढून गेली होती. मग या लोकांची पळापळी चालू होती, कारण हा जिथं आम्ही बसलो होतो लेडीज डबा होता म्हणून ते तिकडे त्यांना पळत होते. मग लागून गेली आमची ट्रेन. हे बघा आमच्या प्लॅटफॉर्मवर आले. त्याच्यानंतर यांचं बडबड काय चालू होतं ते तुम्हाला ऐकवते. अरे कडू लागली का? कशी लागली? गोड लागली का? नको. बघा गंदी मम्मी दिसली बघा. वारे वा, दुकानात भेटते मम्मी दिसली. दुसरा नाव पण आला. मग असं चालू होती बडबड काय खतम होत नव्हती. मग आम्ही म्हटलं बाबा यांचं असंच कंटिन्यू राहील, आमचा पुढला शूट बाकी यांचं चालू होतं. मग त्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रेनमधलं सगळं हे बघा. आमची गाडी अशी थोडीफार खाली होती, कारण आम्ही फर्स्ट टाईम पहिलं बसलो होतो. मग थोडी गाडी भरत होती, एवढी काही गर्दी नव्हती. त्यानंतर आम्हाला बाय करण्यासाठी आमचे पप्पा थांबले होते. आज मी चालले कल्याणला चालले होतो. माझ्या मम्मीला काय माहिती नाही मी सरप्राईज देणार आहे. भेटूया, मी तुम्हाला सगळे मुवमेंट शेअर करतो ट्रेनमधले काय नाही. सगळे मुवमेंट शेअर करताना हे मला गाडीतलं असं नदीसारखं दिसलं, पण तिथे सगळं पाणी आटलेलं होतं. हे बघा, हे सगळ्या लेडीज मला भेटल्या होत्या. थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी जरा त्यांच्या बिझनेसचं गोष्ट सांगत होत्या मला. माझं पिल्लू असं झोपलं होतं. मग बघता नाही बोलता नांदगाववरून भरपूर गर्दी भरली. पुऱ्या सीट वगैरे बुक झाल्या होत्या. मग असा बाहेरचा पण थोडा सीन घेतला. मग ते मावशी आल्या होत्या विकायला, फुटाणे घ्या, चणे घ्या असं करत छोट्या मोठ्या गोष्टी. मग आले आता नाशिक स्टेशनवरून पण भरपूर गर्दी भरली गेली. हे बघा स्टेशन नंतर फुलच पॅक झालं, जागा पण नव्हती बसायला. मांडीवर घेऊन बसावं लागलं. मग स्टेशनला बाय करत आम्ही एक व्हिडिओ काढला. चला म्हटलं आता नाशिक क्रॉस झाल्यानंतर हे बघा तिथे आम्हाला सगळं अशी पब्लिक बसलेली दिसली. नाशिक क्रॉस झाल्यानंतर लेडीज डब्यामध्ये काय होतं, हे होते भांडणे लेडीजची. त्यानंतर आम्ही इगतपुरीला थांबलो. इगतपुरीला चाय घेतल्यानंतर ते नाश्तेवाले भरपूर जण होते. तिथं आम्हाला दिसले जांभळं दिसल्यानंतर आम्ही म्हटलं जरा जाऊ दे, नाश्ता करण्यापेक्षा चायच पिलेला बरं. मग मी आणि माझ्या पिल्ल्याने घेतली चाय घेतल्यानंतर त्याला खायची होती काकडी. मग घेतली आम्ही काकडी टेस्ट करण्यासाठी, तर चांगलीच होती. तर मग आता इगतपुरीला करत होतो आम्ही बाय करत. भरपूर गर्दी नाही बोलता पब्लिक पण खालती बसल्या गेली. बाय करत आम्ही निघलो. मग तिथे दिसले आम्हाला आजी जांभळं विकताना. मग असा होता हे सीन डोंगरचा. हे बघू शकता तुम्ही, ब्रिज सगळं. मग माझ्या पिल्ल्याला भरपूर आवडत होतं की मम्मी
माझा पण फोटो काढ ना असं म्हणून तो बोलत होता. म्हणून मी सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी का व्हायना सीन घेतल्या. बघा कसं तो बघत होता आणि ओरडत होता. मग लेकराची मजाच वेगळी असते खिडकीमध्ये बसायची. तेव्हा असं तसं बसत होता. मग आला आमचा गुफा होता, काढला थोडाफार व्हिडिओ. एवढा काही अंधार पडला नव्हता, पण जसं आलं तसं मी काढलेला गेलेला आहे. मग ते कसारा घाट आम्हाला लागल्यावर थोडाफार गुफेचा काढला. कसारा घाट लागल्यावर हे बघा सीन कसारा घाटचा. घाट तर काही दिसत नव्हता, पण जे दिसलं मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. हे बघा किती भारी दिसते नजारा. मग त्याच्यासमोरून गेली एक ट्रेन. मग त्याला ट्रेन जाताना लईच खुशी झाली. हे बघा कसा करायला लागला पागलवाणी. छोट्या मोठ्या घाटामधून हे बघा सगळं डोंगर वगैरे दिसत आहे. परत आला यो गुफा. मग आम्ही घेतली मँगो ज्यूसची फ्रुटी घेतल्यानंतर इगतपुरीतून घेतले आम्ही आंबे घेतल्यानंतर पोचलो आम्ही आमच्या कल्याणला. आले होते माझे पप्पा घ्यायला. हे बघा कल्याण जंक्शनचं स्टेशन. माझे पप्पा आले होते आणि तो चालतो तरी पुढे. मग त्यानंतर बसलो आम्ही लोकल ट्रेनमध्ये माझे पप्पा भरपूर थकले होते. मग त्यांच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या की मला काय झालं काय नाही हे बघा तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.